नमस्कार मुलांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम गणित भाग 1 मधला जो दुसरा धडा आहे वर्ग समीकरण त्यातला सराव संच 2.5 आपण आज शिकणार आहोत. तर तो सराव संच शिकण्या अगोदर त्यातली जी महत्त्वाची जी सूत्र आहेत ती आपण आज पाहणार आहोत. तर वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत ती कशी काढायची सूत्र वापरून हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामधलं हे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणात. तर त्याची मुळं x बरोबर वजा b अधिक वजा b वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2 ही असतात. हे तुम्हाला माहिती आहे. आता या इथे जी वर्गमुळातली जी संख्या आहे b वर्ग वजा 4ac जेव्हा आपण सूत्र वापरून जेव्हा वर्ग समीकरण सोडवतो त्यावेळेला आपण b वर्ग वजा 4ac ही जी निश्चयक आहे त्याची आपण किंमत काढत असतो निश्चयकाची. तर ती किंमत जर 0 असेल, शून्यापेक्षा मोठी असेल किंवा शून्यापेक्षा लहान असेल तर आपल्या वर्ग समीकरणाची मुळं कशा स्वरूपात असतात ते आपण आता या भागातून बघणार आहोत. आता बघा, जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल, एक उदाहरण घेऊन तुम्हाला मी सांगते. जर a ची किंमत 1, b ची किंमत 4 आणि c ची किंमत 4 असेल. हे जर आपण उदाहरण घेतलं तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काय येते? b चा वर्ग 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 1 आणि c आहे 4. तर बघा 4 चोक 16 आणि वजा 16 म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत येते 0. आता 0 ही किंमत जर आपण इथे घातली x च्या या सूत्रामध्ये आपण जी मुळं काढतो त्यामध्ये, तर वजा b म्हणजे काय येणार? वजा 4 अधिक वजा वर्गमुळात 0 भागिले 2 गुणिले 1 2. तर इथे हे काय येतं? वजा 4 भागिले 2 आणि इथे अधिक वर्गमुळात 0 म्हणजे 0 आणि दुसरं जे मूळ येतं ते वजा 0 असं येतं. म्हणजे वजा 4/2 अधिक 0 किंवा वजा 4/2 वजा 0. तर वजा 4/2 अधिक 0 म्हणजे तेवढीच राहणार आहे ती संख्या. त्याला भाग लावल्यावर येणार वजा 2 आणि वजा 2. तर याची जी मुळं असतात वर्ग समीकरणाची ती बघा सारखी आलेली आहेत. वजा 2 वजा 2. त्यामुळे जर b वर्ग वजा 4ac ची जर किंमत 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव असतात आणि समान असतात. बघा दोन्ही सारखी आहेत. वास्तव म्हणजे काय? वास्तव संख्या असतात. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव असतात, वास्तव आणि समान असतात. बघा उदाहरण घेतल्यामुळे तुमच्या हे लक्षात आलं असेल. समान असतात म्हणजे काय असतं? सारखी असतात. जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल तर. वास्तव संख्या म्हणजे कुठल्या संख्या? तुम्हाला माहिती आहे वास्तव संख्या म्हणजे सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांना मिळून वास्तव संख्या तयार होतात. आता इथे आपण बघितलं 0 असेल तर. आता दुसरं काय बघा, b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा जास्त असेल म्हणजे धन असेल. 0 पेक्षा जास्त म्हणजे काय? तर आपण संख्या रेषा बघितली तर शून्याच्या उजव्या बाजूच्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या धन संख्या आहेत. आपण एक उदाहरण घेऊया. a बरोबर 1, b बरोबर 7 आणि c बरोबर 5. ह्या जर किमती घेतल्या तर b वर्ग वजा 4ac ची किंमत येते. b वर्ग म्हणजे 7 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 5. 7चा वर्ग 7 साठी 49, 5 चोक 20 म्हणजे इथे किंमत येते 29. तर 29 ही संख्या कशी आहे? तर 0 पेक्षा मोठी संख्या. आता इथे आपण जर सूत्रामध्ये आपण जर त्याची मुळं काढली x बरोबर वजा b म्हणजे काय? वजा 7 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2 गुणिले 1 म्हणजे 2. म्हणजे ते आलं वजा 7 अधिक वजा वर्गमुळात 29 भागिले 2. तर याची मुळं कशी येणार? x बरोबर वजा 7 अधिक वर्गमुळात 29 भागिले 2 किंवा x बरोबर वजा 7 वजा वर्गमुळात 29 भागिले 2. तर ही धनसंख्या आहे. तर याचं वर्गमूळ आपण काढू शकतो. त्यामुळे याची जी मुळं आहेत, एक धन आले आणि एक ऋण आले. तर याची जी मुळं आहेत ती वास्तव असतात आणि असमान असतात. बघा सारखी नाहीये. एक धन 1 आणि एक ऋण आहे. म्हणजे वजा 7 अधिक वर्गमुळात 29 आहे
आणि -7 वजा वर्गमूळ 29 आहे. त्यामुळे ह्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव असतात आणि असमान असतात. ह्याचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे? आपण जे सराव संच आता सोडवणार आहोत, तो सराव संच सोडवताना आपल्याला हे समान, असमान काय आहे ते लिहायला येणार आहे. मुळं कुठला स्वरूप असतं, मुळांचं स्वरूप काय असतं ते आपल्याला लिहायला येणार आहे. त्यासाठी आपण हा सराव केलाय की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात. कधी? जर निश्चयकाची जी किंमत आहे ती शून्यापेक्षा जास्त असेल तर. आणि तिसरं आहे, जर निश्चयकाची किंमत, याला बी वर्ग वजा 4ac ला काय म्हणतात? वर्ग समीकरणाचा निश्चयक नाही, सॉरी, विवेचक म्हणतात. आणि विवेचकाची जी किंमत आहे त्यालाच डेल्टा या चिन्हाने सुद्धा दर्शवतात. तर विवेचकाची जी किंमत आहे जर ती शून्यापेक्षा कमी असेल, आता एक उदाहरण बघूया. a बरोबर 1, b बरोबर 2, c बरोबर 9. आता इथे b वर्ग वजा 4ac ची जर आपण किंमत काढली, b वर्ग 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले 9. 2 चा वर्ग 4 आणि 9 चोक 36. तर इथे किंमत किती आली? वजाबाकी होणाऱ्यांची 36 आणि 4 ची किती आली? 32. पण मोठी संख्या 36 आहे म्हणून ऋण आलं. तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथे शून्यापेक्षा कमी आली, म्हणजे ऋण आली. तर आपली जी हे मुळं आहेत ती कशी येणार? वजा बी म्हणजे वजा 2 अधिक वजा वर्गमुळात वजा 32 भागिले 2a, तर येणार 2. आता इथे वर्गमुळात संख्या ऋण 32 आहे. तर अशा ज्या संख्या असतात, आपण ऋण संख्येचं वर्गमूळ काढू शकत नाही. त्यामुळे अशा ज्या संख्या असतात यांची आपण किंमत काढता आपल्याला येत नाही. त्यामुळे यांची जी मुळं आहेत ती वास्तव संख्या नसतात. त्यामुळे वर्ग समीकरणांची मुळे वास्तव संख्या नसतात किंवा वास्तव नसतात. समजलं आहे? तुम्हाला समजलं असेल. शून्य असेल तर त्यांची मुळं वास्तव संख्या असतात आणि समान असतात. शून्यापेक्षा मोठा असेल जर या विवेचकाची किंमत जर शून्यापेक्षा जास्त असेल तर त्यांची मुळं वास्तव आणि असमान असतात, आणि शून्यापेक्षा लहान असेल तर त्या वास्तव संख्या नसतात. आता पुढे आपण जी सूत्र आहे, म्हणजे आपल्याला जर त्याची मुळं दिली असतील, वर्ग समीकरणाची जर मुळं दिली असतील आणि आपल्याला ते वर्ग समीकरण जर शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर ते आपण इथे शिकणार आहोत आज. आता बघा इथे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळं अल्फा आणि बीटा असं आपण मानलंय इथे. त्यांना मानलंय. तर दोन मुळं असतात, एक धन असतं आणि एक ऋण. तर इथे अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a आणि बीटा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. आता इथे आपल्याला त्यांच्यामधला संबंध शोधायचा आहे. आपण कशा पद्धतीने वर्ग समीकरण शोधू शकतो जर अल्फा आणि बीटा आपल्याला माहित असेल तर. त्यासाठी आपण अल्फा अधिक बीटा याचं उत्तर काय येणार ते बघूया इथे. बघा अल्फा आहे वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a आणि बीटा आहे, कंसात टाकूया, वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. आता यांचा छेद समान आहे दोन्ही पदांचा. तर छेद समान आहे तर अंशांची बेरीज वजाबाकी होणार. तर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac, आता कंसाचे चिन्ह अधिक चिन्ह आहे त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. आता इथे बघा वजा बी काय येणार? बेरीज होणार. दोन्ही पद समान आहेत, चिन्ह समान आहे. मग काय येणार? वजा 2b. इथे बी वर्ग वजा 4ac चं चिन्ह अधिक आहे आणि इथे बी वर्ग वजा 4ac चं चिन्ह ऋण आहे. त्यामुळे यांची वजाबाकी झाली. छेद 2a. त्यामुळे इथे 2चा भाग लागला, वजा b छेद a. म्हणजे अल्फा अधिक बीटा आपल्याला आलं वजा b छेद a. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, कारण आपल्याला वर्ग समीकरण शोधताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे. आता याच पद्धतीने अल्फा गुणिले बीटा त्याची किंमत काय येते
ते आपण काढूया. अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा म्हणजे आपण जे आता मुळं आहेत त्यांचा गुणाकार करणार. अल्फा काय आहे? वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a गुणिले बीटा आहे वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता यांचा गुणाकार होणार. तर इथे गुणाकारामध्ये बघा हा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग कशा स्वरूपात आहे? a अधिक b गुणिले a वजा b. तर इथे आपण विस्तार सूत्र वापरू शकतो. कुठलं? a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. तर या विस्तार सूत्राचा वापर आपण इथे करणार. a अधिक b बघा हा भाग आहे तो a आहे, हा आहे b. बघा a हा आहे b. a अधिक b आणि a वजा b. a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. या विस्तार सूत्राचा वापर आपण या गुणाकार सोडवताना करणार. तर मग काय येणार? अल्फा गुणिले बीटा बरोबर a वर्ग म्हणजे वजा b चा वर्ग वजा b वर्ग म्हणजे वर्गमुळात b वर्ग वजा 4ac चा वर्ग आणि छेदाला या दोन संख्यांचा गुणाकार. तो काय येणार? 4a चा वर्ग. आता वजा b चा वर्ग काय येणार? b वर्ग. धन असू दे संख्या किंवा ऋण असू दे त्याचा जो वर्ग आहे तो धन संख्यात येतो आणि इथे वर्ग होताना काय होणार? हे करणी चिन्ह आहे ते निघून जाणार. त्यामुळे इथे काय राहणार? b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग. आता इथे ही कंसातून आपण संख्या बाहेर काढूया. b वर्ग वजा b वर्ग वजा वजा होणार अधिक 4ac छेदाला 4a वर्ग. b वर्ग अधिक b वर्ग आणि वजा b वर्ग गेलं तर काय राहिलं? 4ac भागिले 4a चा वर्ग. 4 ते 4 a वर्ग मधला एक a गेला तर शिल्लक राहिलं अल्फा गुणिले बीटा बरोबर c भागिले a. अशा दोन्ही किमती आपल्याला मिळाल्या आहेत. अल्फा अधिक बीटा आलं वजा b भागिले a आणि अल्फा गुणिले बीटा आलं c भागिले a. आता याचा वापर आपण कुठे करणार आहोत? जर आपल्याला मुळं दिली असतील अल्फा आणि बीटा जर आपल्याला दिलं एखाद्या वर्ग समीकरणाचं आणि आपल्याला वर्ग समीकरण कोणतं आहे ते शोधायला सांगितलं तर अशा वेळेला आपण ही जी किमती काढलेल्या आहेत त्याचा वापर करून वर्ग समीकरण शोधू शकतो. आता ते कसं शोधू शकतो? तर सूत्र आहे त्याचं वर्ग समीकरण सोडवायचं. वर्ग समीकरण काय आहे सूत्र? एक्स वर्ग म्हणजे जे चल असेल ते त्याचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अशा पद्धतीने आताच आपण काढलेल्या अल्फा अधिक बीटा वजा बी भागिले ए काढू शकतो आपण आणि अल्फा गुणिले बीटा काय आलेलं? सी भागिले ए. हे किमती काढून इथे जर आपण टाकल्या तर आपल्याला ते वर्ग समीकरण मिळू शकते. तर हे वर्ग समीकरण काढायचं सूत्र आहे. त्यानंतर आणखीन महत्वाची सूत्र आहेत यामध्ये ते आपण बघूया. पहिलं सूत्र जे आहे आपण याआधी शिकलेलो आहे. a अधिक b चा घन हे सूत्र आपल्याला माहिती आहे. तर हे सूत्र काय आहे? a घन अधिक 3ab कंसात a अधिक b अधिक b चा घन. तर या सूत्राचा वापर आपल्याला कुठे करायचा? यामधला कुठल्या सूत्राचा वापर? तर पुढे आपण जी गणितं सोडवणार आहोत तिथे आपण इथे या ज्या सूत्र आहे त्याचा वापर करणार आहोत. बघा a घन अधिक b घन यावरून आपण कुठलं सूत्र मिळवणार? a घन अधिक b घन बरोबर मला जर हे हवंय a घन अधिक b घन तर आपण काय करणार? हे जे मधलं पद आहे ते आपण त्या डाव्या बाजूला नेणार. तर काय येईल? a अधिक b चा घन वजा 3ab कंसात a अधिक b
म्हणजे ए घन अधिक बी घन आपल्याला सूत्र मिळालं, विस्तार सूत्र ए अधिक बी चा घन वजा 3ab कंसात ए अधिक बी. जर तुम्हाला हे सूत्र पाठ असेल तर त्यावरून तुम्ही हे सूत्र काढू शकता. अगदी त्याच पद्धतीने आपण एक विस्तार सूत्र शिकलेलो, ए अधिक बी चा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. आता यामधला याच पद्धतीने ए वर्ग अधिक बी वर्ग हे जर विस्तार सूत्र आपल्याला हवं असेल तर काय येणार, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी चा वर्ग आणि इथलं पद इकडे गेलं वजा 2ab. तर ही दोन विस्तार सूत्र आहेत, ए घन अधिक बी घन आणि ए वर्ग अधिक बी वर्ग. हे आपण सराव संच सोडवताना आपल्याला ही विस्तार सूत्र लागणार आहेत, तर ही लक्षात ठेवा. आता आपण सराव संच सोडवायला घेऊया. तर आपण सराव संच सोडवतोय, सराव संच 2.5. आता ह्या सराव संचामध्ये इथे काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत. तर या रिकाम्या चौकटी आपल्याला भरायला सांगितलेत. बघा इथे काय दिले, वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे 5 आणि b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे वजा 5. तर त्याच्या मुळांचं स्वरूप काय असणार, तर मी तुम्हाला याआधी आत्ताच आपण बघितलं की हे जे बी वर्ग वजा 4ac ची किंमत असते त्याच्यावरून आपल्याला मुळांचे स्वरूप कसं समजू शकतो. तर विवेचक, ज्याला बी वर्ग वजा 4ac ला काय म्हणतात, तर विवेचक. तर डेल्टा त्याच्या किमतीवरून आपल्याला मुळांचं स्वरूप समजू शकतो. तर या इथे बी वर्ग वजा 4ac 5 आहेत. 5 आहे म्हणजे काय आहे, तर धन संख्या आहे, म्हणजे शून्यापेक्षा मोठी संख्या आहे. आणि ज्या वेळेला विवेचकाची किंमत शून्यापेक्षा जास्त असते, म्हणजे ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा जास्त असते, अशा वेळेला त्याची जी मुळं असतात त्यांचं स्वरूप कसं असतं, त्या वास्तव संख्या असतात आणि असमान असतात. तर इथे काय येणार, की आपल्याला चौकट भरायची आहे, वास्तव व असमान. शून्य असेल तर वास्तव आणि समान येतं आणि शून्यापेक्षा मोठं असेल तर वास्तव आणि असमान. आता इथे ही शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे काय येणार, तर या वास्तवच संख्या नसतात, तर या संख्या वास्तव नाही. अशा प्रकारे आपल्याला हे दोन रिकाम्या जागा भरायची. आता दुसरा बघा प्रश्न आहे, मुळांची बेरीज. मुळांची बेरीज म्हणजे काय, मुळं आपण काय म्हटलंय, अल्फा आणि बीटा. म्हणजे अल्फा अधिक बीटा आपल्याला दिलेला आहे वजा 7 आणि मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा हे आपल्याला दिलेलं आहे 5. तर याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. तर वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आहे, आत्ताच आपण सूत्र काढलेलं आहे. काय सूत्र होतं, तर जे चल असतात, इथे चल कुठलाही तुम्ही वापरू शकता, एक्स वर्ग आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं, तर हे एक्स अल्फा अधिक बीटा त्याला चलाने गुणलेलं, म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक आणि या चलांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग आपण इथे काय करायचं, पहिलं चल लिहायचं. चल आहे एक्स वर्ग, नंतर आहे आता इथे वजा आहे, वजा अल्फा अधिक बीटा. तर अल्फा अधिक बीटा काय आहे, वजा 7 आहे. तर वजा वजा काय होणार, अधिक, म्हणून अधिक 7 त्याच्यानंतर गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा किती आहे, 5 बरोबर 0. एक्स वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण तयार केलं. तर पुढे आपल्याला ती गणितं येणार आहेत, त्या तुम्हाला लक्षात येईलच. फक्त या सूत्रामध्ये या किमती घालायच्या म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण मिळतं. आता पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, तो काय आहे बघा, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळं असतील तर 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती आपल्याला काढायच्या. अल्फा अधिक बीटाचं काय सूत्र होतं, वजा बी भागिले ए. तर वजा बी ची किंमत किती आहे इथे, वजा 4, म्हणजे काय येणार, वजा कंसात वजा 4
आणि a ची किंमत काय आहे 2 भागिले 2 म्हणजे वजा वजा काय होणार अधिक 4 भागिले 2 म्हणजे किती आलं 2. मग अल्फा अधिक बीटा आलं 2. अल्फा गुणिले बीटा काय होतं सी भागिले ए. सी किती आहे -3 आणि ए किती आहे 2 म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आलं -3 भागिले 2. आता पुढचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. विवेचक म्हणजे काय मगाशी मी चुकून निश्चयक हा शब्द आलेला तर निश्चयक नाही इथे काय आहे त्याला बी वर्ग वजा 4ac ला काय म्हणतात विवेचक किंवा डेल्टा. तर आपल्याला इथे विवेचकाची किंमत काढायची. तर पहिला आपला प्रश्न काय आहे यामधला एक्स वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता ही दिलेलं वर्ग समीकरण अधिक ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे का बघायचं. जर नसेल तर करायचं. आणि आता याची तुलना आपण कोणाशी करणार तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून. तुलना केल्यानंतर काय येईल बघा a ची किंमत इथे काहीच नाहीये म्हणजे 1 b ची किंमत आहे 7 आणि c ची किंमत आली -1. या तीन किमती आपल्याला मिळाल्या a बरोबर 1 b बरोबर 7 आणि c बरोबर -1. तर या किमती आपण विवेचकामध्ये घालायच्या. b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग 7 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले -1. 7 चा वर्ग 49 आणि वजा वजा अधिक 4. मग आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 53. अशा प्रकारे आपण विवेचकाची किंमत काढली. अशाच पद्धतीने पुढची 2 गणित आपल्याला सोडवायची. दुसरं आहे 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. बघा आता इथे आपण तुलना कोणावर करणार x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आपल्याला एबीसीच्या किमती मिळेल. ए मिळालं 2 बी आहे -5 आणि सी आहे 10. आता या किमती आपण विवेचकामध्ये घालणार. बी वर्ग वजा 4ac मध्ये बरोबर बी आहे -5 चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 10 -5 चा वर्ग 25 वजा 10 चोक 40 40 गुणे 80. म्हणजे इथे किंमत आली आपली बी वर्ग वजा 4ac ची 80 आणि 25 यांची वजाबाकी होणार. ती वजाबाकी येते 55 आणि 80 मोठी संख्या आहे म्हणून वजा 55 ही डेल्टाची किंमत आली. आणि अगदी याच पद्धतीने आपण तिसरं गणित सोडवणार. तिसरं गणित काय आहे बघा वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता याची प्रथम तुलना आपण कोणाबरोबर करणार ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 बरोबर. तर याची तुलना केल्यावर a ची किंमत आली इथे काय आहे a वर्गमुळात 2 b आहे 4 आणि c आहे 2 वर्गमुळात 2. b वर्ग वजा 4ac काय येणार बी वर्ग म्हणजे 4 चा वर्ग वजा 4 गुणिले ए आहे वर्गमुळात 2 आणि सी आहे 2 वर्गमुळात 2. 4 चा वर्ग 16 वजा 4 गुणिले ही 2 संख्या आहे 2 आणि हे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 झालं वर्गमुळात 2 चा वर्ग आणि त्याचा वर्ग केल्यावर किती येतं वर्गमुळात 4. 4 चा वर्गमूळ किती 2. म्हणजे 16 गुणिले 4 चोक 16. तर इथे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली 0. आता या तीनही गणितामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल यांची मुळं काय येतील या वर्ग समीकरणाची. पहिलं जे गणित होतं त्यामध्ये
विवेचकाची किंमत होती शून्यापेक्षा जास्त, त्यामुळे त्याची मुळं कशी असतील, वास्तव आणि असमान. दुसरं जे गणित होतं त्याच्यामध्ये विवेचकाची किंमत आहे ऋण आलेली आहे, त्यामुळे या वास्तव संख्या येणार नाही, त्यांची मुळं वास्तव संख्या नाही. आणि तिसऱ्या गणितामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, 0. त्यामुळे या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि कशी असतील, समान. तर हे आपल्याला याच्यावरून कळलं. आता तिसरा प्रश्न आपण बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचंय, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. म्हणजे आपल्याला विवेचकाची किंमत काढावी लागेल. म्हणजे आता आपण फक्त दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलं, फक्त विवेचकाची किंमत काढली. आता या तिसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचंय, ती विवेचकाची किंमत काढायची आणि त्यावरून ठरवायची त्यांची मुळं कुठल्या स्वरूपात, म्हणजे वास्तव आणि समान आहेत, वास्तव आणि असमान आहेत, की वास्तव नाही, हे आपण आता पुढच्या प्रश्नामध्ये सोडवणार. आता बघा, पहिला प्रश्न यामधला पहिलं जे वर्ग समीकरण आहे. आता तुम्ही दुसरा प्रश्न सोडवला असल्यामुळे तुम्हाला बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणं आता सोपं जाईल. एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. तर याची तुलना कोणावर करणार, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून. तुलना केल्यावर बघा, a आलं 1, b आलं वजा 4 आणि c आलं 4. मग आपण विवेचकाची किंमत काढायची. बी वर्ग वजा 4ac बरोबर बी आहे वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 1 आणि c आहे 4. आता बी वर्ग 4 वजा 4 चा वर्ग 16 वजा 4 चोक 16. तर आपल्याला विवेचकाची किंमत जी आलेली आहे ती 0 आलेली आहे. आणि ज्या वेळेला 0 येते विवेचकाची किंमत, तेव्हा त्यांची मुळं कशी असतात, वास्तव आणि समान असतात. तर आपल्याला याचं उत्तर लिहायचंय. एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 ही मुळे वास्तव व समान आहे, कारण ती सारखीच येणार. समजलंय. आता याच पद्धतीने आपण पुढची 2 गणिते सोडवणार आहोत. दुसरं जे आहे ते आहे 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. तर आपण तुलना प्रथम ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करणार. a आहे 2, b आहे वजा 7 आणि c आहे 2. b वर्ग वजा 4ac ची किंमत b वर्ग म्हणजे वजा 7 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 2, e आहे 2. 7 चा वर्ग 49 वजा 4 गुणिले 8, 8 दुणे 16. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत 49 वजा 16. या दोघांची काय होणार, वजाबाकी होणार. आणि वजाबाकी येते 33. तर 33 म्हणजे कशी आलेली आहे, शून्यापेक्षा मोठी संख्या आहे आणि धन आहे. बी वर्ग वजा 4ac ची किंमत कशी आलेली आहे, शून्यापेक्षा मोठी. त्यामुळे या वर्ग समीकरणाची मुळे कशी असणार आहेत, वास्तव व असमान असणार आहे. म्हणून 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0 ची मुळे वास्तव व असमान आहेत. पहिल्याचं काय आलेलं होतं, 0 आलेलं, त्यामुळे वास्तव आणि समान आहे. दुसऱ्याचं काय आलं, शून्यापेक्षा मोठी संख्या आली, त्यामुळे त्यांची मुळं वास्तव आणि असमान आहेत. आता आपण तिसरं यातलं गणित सोडूया.
तिसरं गणित आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. त्याची तुलना आपण करणार x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता यामध्ये आता मी हे प्रत्येक वेळेला लिहित नाहीये, इथे तुम्हाला लिहायचंय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून. मग इथे a बरोबर आलं 1, b बरोबर आलं 2 आणि c बरोबर आले 9. तर आपण विवेचकाची किंमत काढणार b वर्ग वजा 4ac बरोबर b आहे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 1 आणि c आहे 9. तर 2 चा वर्ग 4 वजा 9 चोक 36. आता हे बघा दोन संख्या चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी होणार, वजाबाकी आली 32, पण यातली संख्या कुठली मोठी आहे 36, त्याचं चिन्ह येणार वजा. त्यामुळे b वर्ग वजा 4ac किंमत ऋण आलेली आहे. किती आली आहे? वजा 32. आणि जेव्हा विवेचकाची किंमत ही ऋण असते, शून्यापेक्षा लहान असते, शून्य आहे, शून्यापेक्षा लहान आहे, म्हणून m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0 ची मुळं काय येणार आहेत? वास्तव संख्या नाही. त्याची मुळं आपण काढू नाही शकणार. ची मुळे वास्तव संख्या नाही. अशा प्रकारे तीनही प्रकारचं इथे आपल्याला समीकरण मिळालेलं. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे, चौथा प्रश्न, इथे आपल्याला समीकरणांची मुळं दिलेली आहेत. दिलेल्या मुळांवरून वर्ग समीकरण तयार करा. तर मी तुम्हाला मगाशी अल्फा आणि बीटा ही जे दोन मुळं आहेत ती जर आपल्याला माहित असतील तर वर्ग समीकरण कसं तयार करायचं हे दाखवलं. तर आपण त्याचा वापर करून आपल्याला काय करायचे? वर्ग समीकरण तयार करायचे. आता आपल्याला दोन मुळं दिलेली आहेत. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 0 व 4. 0 व 4 म्हणजे काय? तर आपल्याला अल्फा दिलेला आहे 0 आणि बीटा आपल्याला माहित आहे 4. तर या माहितीवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा माहित असणं गरजेचं असतं. तर आपण प्रथम अल्फा अधिक बीटा काढूया. अल्फा अधिक बीटा किती आलं? 0 अधिक 4 बरोबर 4 आणि अल्फा गुणिले बीटा 0 गुणिले 4 बरोबर 0. 4 गुणिले 0 0. आता आपण ते सूत्र वापरूया वर्ग समीकरण. म्हणून वर्ग समीकरण सूत्र काय आहे? इथे चल x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. इथे बघा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आले? 4. 4x अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलं? 0 बरोबर 0. म्हणजे आपलं जे वर्ग समीकरण आहे ते काय आलं? x वर्ग वजा 4x बरोबर 0. अशा पद्धतीने आपल्याला मुळं दिलेली असताना आपण वर्ग समीकरण तयार केलं. तर दुसरं बघूया आपण. मुळं दिलेली आहेत 3 व वजा 10. म्हणजे आपल्याला अल्फा दिलेला आहे 3 आणि बीटा दिलेला आहे वजा 10. इथे तुम्ही अल्फा अधिक बीटा किमती वेगळ्या काढून मग सूत्रामध्ये घालू शकता किंवा डायरेक्ट आपण सूत्रामध्येच किमती वापरू शकतो. तर वर्ग समीकरणाचं सूत्र काय आहे? वर्ग समीकरण x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता आपण डायरेक्ट इथे किमती घालूया. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा. तर आपण हे कंसामध्ये आपण लिहूया. अल्फा आहे 3 आणि बीटा आहे वजा 10 गुणिले x अधिक 3 गुणिले वजा 10 बरोबर 0. म्हणून x वर्ग. आता इथे वजा, इथे बघा 10 आणि 3 यांची वजाबाकी येते 7, पण 10 मोठी संख्येमधून त्याचे चिन्ह वजा. तर कंसामध्ये लिहा, चुका होणार नाही. आणि 10 आणि 3 यांचा गुणाकार 30.
पण इथे चिन्ह आहे ऋण म्हणून ऋण 30. आता पुढच्या पायरीमध्ये काय येईल बघा, एक्स वर्ग वजा वजा होणार अधिक 7x वजा 30 बरोबर 0. तर आपल्याला वर्ग समीकरण मिळालं एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. आपला हा दुसरा प्रश्न झालेला आहे. तिसरा प्रश्न, अल्फा आणि बीटा आपल्याला किमती दिलेल्या आहेत. 1/2 म्हणजे अल्फा दिलेला आहे 1/2 आणि बीटा दिलेला आहे वजा 1/2. तर आपण वर्ग समीकरण तयार करूया. वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा आहे 1/2 आणि बीटा आहे वजा 1/2 एक्स अधिक 1/2 गुणिले वजा 1/2 बरोबर 0. तर बघा एक्स वर्ग, आता इथे वजा 1/2 वजा 1/2 किती येणार 0 आणि त्याला एक्स ने गुणल्यावर काय येणार 0 आणि इथे गुणाकार 1/4 पण चिन्ह काय येणार वजा 1/4 बरोबर 0. मग आपलं वर्ग समीकरण आलं एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0. आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. अशा पद्धतीने अल्फा आणि बीटा दिलेलं असताना आपण वर्ग समीकरण तयार करू शकतो. हे असंही ठेवू शकता किंवा याला सोपं रूप देऊन तसंही लिहिलं तरी चालेल. आता पुढचा आहे, चौथा प्रश्न आहे यामध्ये. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अल्फा आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा आहे 2 अधिक वर्गमुळात 5 आणि आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचंय. वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. बघा एक्स वर्ग वजा, आता इथे जरा थोड्याशा बेरीज वजाबाकी अशी चिन्ह असलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक करायचं. तर आपण मोठा कंस काढूया इथे. अल्फा, अल्फा काय आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि ते बेरीज आहे, बेरीज आहे त्यामुळे चिन्ह बदलण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे कंस वापरायची गरज नाही. अधिक बीटा, बीटा आहे 2 अधिक वर्गमुळात 5 गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा, 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले काय येणार 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0. इथे गुणाकार आहे. आता बघा इथे इथे 2 आणि 2 यांची बेरीज होणार आणि इथे वजा 5 आहे आणि अधिक 5 आहे त्यामुळे हे पद जाणार. इथे काय येईल एक्स वर्ग वजा 2 अधिक 2 4 आहे. आता इथे 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5, तर इथे आपण विस्तार सूत्र वापरू शकतो. ए अधिक बी गुणिले ए वजा बी. तर त्याचं सूत्र काय आहे ए वर्ग वजा बी वर्ग. हा ए आहे 2 आणि बी आहे वर्गमुळात 5. तर ए वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग बरोबर 0. आता इथे आपण विस्तार सूत्र वापरले, तर आपण कुठलं विस्तार सूत्र वापरलंय ते आपण इथे लिहूया. म्हणून इथे आपण कारण काय लिहिणार आहोत ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. हे विस्तार सूत्र आपण इथे वापरलं. आता हे सोडूया. म्हणून एक्स वर्ग वजा 4x अधिक 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5 वर्ग करणी चिन्ह फक्त जाणार बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग वजा 4x, आता इथे 4 आणि 5 चिन्ह भिन्न आहेत त्यामुळे त्यांची होणार वजाबाकी. 5 वजा 4 1, यातली मोठी संख्या आहे 5 म्हणून त्याचं चिन्ह वजा बरोबर 0. तर अशा पद्धतीने आपल्याला अल्फा आणि बीटा दिलेलं त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण आपण शोधलेलं आहे. एक्स वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0. अशा पद्धतीने आपण अल्फा आणि बीटाच्या किमती दिलेल्या असताना समीकरण वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते पाहिलं. आता पुढची जी गणित आहे ती लेखी गणित आहे. बघा 5वं गणित काय आहे. एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0
या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर के ची किंमत काढा. आता हे वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे आणि या वर्ग समीकरणामध्ये त्याची जी मुळं आहेत, मुळं म्हणजे काय, अल्फा आणि बीटा, त्यांची जी बेरीज आहे ती त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. तर इथे ही अट दिलेली आहे, ही अट इथे आहे. मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर आपल्याला आधी अल्फा आणि बीटा काढावं लागणार आणि मग ही अट वापरून आपल्याला समीकरण तयार करावं लागेल आणि त्यावरून आपण के ची किंमत काढणार. तर आपल्याला एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या हे जे वर्ग समीकरण दिलेले आहे ची तुलना कोणाबरोबर करणार, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून काय केली आपण, तुलना केली. कोणाबरोबर, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. का, तर आपल्याला अल्फा बीटा काढायचे आणि अल्फा बीटा काढण्यासाठी आपल्याला ए बी सी च्या किमती माहित असणं गरजेचं आहे. मग आता आपण ए ची किंमत इथे काय आली, 1, बी आहे बघा, बी काय आहे इथे एक्स चा सहगुणक ती ए ची किंमत बी वजा 4k आणि सी हा तिसरा जो भाग आहे सी तो आहे के अधिक 3. ए आलं 1, बी आलं वजा 4k आणि सी आहे के अधिक 3. तर या तीन किमती वापरून आपण अल्फा आणि बीटाच्या किमती म्हणजे अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढूया. अल्फा अधिक बीटा आपण सूत्र मगाशी बघितलेले आहोत, वजा बी भागिले ए वजा बी वजा कंसात बी किती आहे वजा 4k आणि ए किती आहे 1. तर हे काय होणार, वजा वजा अधिक म्हणजे किती आलं 4k. अल्फा अधिक बीटा किती आलं 4k. त्याच पद्धतीने आपण अल्फा गुणिले बीटा काढणार. सूत्र काय आहे सी भागिले ए. सी किती आहे के अधिक 3 आणि ए किती आहे 1 म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आलं के अधिक 3. म्हणजे आपल्याला अल्फा अधिक बीटा मिळालं 4k आणि अल्फा गुणिले बीटा मिळालं के अधिक 3. तर ह्या दोन किमती आपल्याला मिळाल्या. आता आपण अट वापरूया. तर आपल्याला अट काय दिलेली, अटीनुसार लेखी गणितामध्ये आपल्याला अट शोधता आली पाहिजे. अट काय म्हटलंय, मुळांची बेरीज, मुळ अल्फा आणि बीटा त्यांची बेरीज म्हणजे काय, अल्फा अधिक बीटा ही, अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज ही म्हटल्यानंतर बरोबर चिन्ह त्याच्या गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे 2 ने गुणिले. तर आपल्याला समीकरण तयार झालं. आता हे आपण सोडूया. याच्यामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या त्या टाकूया. तर अल्फा अधिक बीटा काय आहे 4k गुणिले अल्फा गुणिले बीटा आहे के अधिक 3. तर काय येणार 4k आणि 2 गुणिले के अधिक 3 म्हणजे 2k अधिक 6. आता इथे के ची किंमत काढायची आहे म्हणून हे 2k डाव्या बाजूला घेतले. 4k वजा 2k बरोबर 6. मग 4k वजा 2k 2k बरोबर 6 म्हणून k बरोबर 6 भागिले 2 म्हणून k ची किंमत आली 3. त्या पद्धतीने आपण के ची किंमत काढली. तेव्हा लेखी गणित आपल्याला विचारपूर्वक करायला लागणार. जर आपल्याला समीकरण व्यवस्थित मिळालं तर आपण त्याच्यामध्ये त्या समीकरणाची उकल काढू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे 6वा प्रश्न तो काय आहे बघा. आता 2च प्रश्न राहिलेले आहेत आपले. अतिशय सोप्या पद्धतीने आपण सगळे सोडवलेत गणित. जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणांची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घनच्या किमती काढा. बघा इथे मी जी तुम्हाला सूत्र शिकवलं ए वर्ग अधिक बी वर्ग आणि ए घन अधिक बी घन याचा वापर आपल्याला आता या गणितामध्ये करायचा आहे. आता अल्फा आणि बीटा ही मुळं म्हटलेली आहेत तर त्या आधी
मुळांसाठी आपण अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा हे ज्या किमती आहेत त्या आधी काढूया. त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, हे जे वर्ग समीकरण आहे त्याचं तुलना करावी लागणार. वाय वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. तुलना करून आपल्याला एबीसीच्या किमती मिळणार. ए काय आहे 1, बी आहे वजा 2 आणि सी आहे इथे वजा 7. आता यावरून आपण काय करायचं, अल्फा अधिक बीटा काढायचं आणि अल्फा गुणिले बीटा काढायचं. अल्फा अधिक बीटा वजा बी भागिले ए, वजा बी म्हणजे वजा गुणिले वजा 2 भागिले ए आहे ए, म्हणजे किती आलं, वजा वजा अधिक अधिक 2 आलं. अल्फा अधिक बीटा अधिक 2 आलं. आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी भागिले ए. सी किती आहे, वजा 7 भागिले ए 1, म्हणजे किती आलं, वजा 7. आणि आपल्याला अल्फा अधिक बीटा आलं 2 आणि अल्फा गुणिले बीटा आलं वजा 7. आता ह्या दोन किमती ज्या आलेल्या आहेत त्याचा वापर आपल्याला ही दोन गणितं सोडवण्यासाठी करायचंय. तर बघा, पहिलं काय आपल्याला काढायचंय, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. इथे आपल्याला सूत्र आपण कुठलं वापरणार, ए वर्ग अधिक बी वर्ग. ते सूत्र काय आहे, अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. आता इथे आपण कुठलं सूत्र वापरलं, हे सूत्र आपण इथे लिहूया. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी चा वर्ग वजा 2 ए बी. हे विस्तार सूत्र आपण इथे वापरलंय. आता अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या ज्या किमती काढल्या आहेत त्या आपण इथे ठेवूया. अल्फा अधिक बीटा काय आहे 2, म्हणजे 2 चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती आलेले वजा 7, म्हणजे 4 वजा वजा अधिक 7 दुनी 14. त्यामुळे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर आलं 18. आपल्याला पहिली जे का आपल्याला काढायचं होतं किंमत काढायची त्यातलं पहिलं आपल्याला आलेलं आहे ते आहे 18 आलंय. आता त्याच्यामध्ये दुसरं जे होतं, दुसरं काय आहे आपल्याला काढायचंय, अल्फा घन अधिक बीटा घन हे आपल्याला काढायचंय. तर इथे कुठलं विस्तार सूत्र वापरणार आपण, अल्फा घन अधिक बीटा घन. ए घन अधिक बी घन, अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. इथे आपण कुठलं विस्तार सूत्र वापरलंय, ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी चा घन वजा 3 ए बी कंसात ए अधिक बी. हे आपण विस्तार सूत्र इथे वापरले. तर हे विस्तार सूत्र तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ए अधिक बी चा घन हे विस्तार सूत्र जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही त्यावरून हे सूत्र काढू शकता. आता इथे आपण किमती टाकूया. एक्स अल्फा अधिक बीटा ची किंमत होती 2, 2 चा घन वजा 3 गुणिले अल्फा बीटाची किंमत होती वजा 7 आणि 2 गुणिले 2. 2 चा घन 8 वजा वजा अधिक 7 दुनी 14, 14 त्रिक 42. म्हणून आपल्याला अल्फा घन अधिक बीटा घन उत्तर आलंय 50. अशा पद्धतीने आपण दोन्ही ज्या किमती काढायच्या होत्या त्या काढलेल्या आहेत. आता शेवटचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. 7वा प्रश्न तो आहे, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतील तर के ची किंमत काढा. आता वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान कधी असतात, जर निश्चयक जो आहे तो निश्चयकाची जी किंमत आहे ती जर 0 असेल तर त्यांची मुळं वास्तव आणि समान असतात. तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, जे आपण शिकलेलो आहोत. तर त्याचा वापर करून आपल्याला इथे के च्या किमती काढायच्या. तर
पहिलं जे गणित आहे, पहिलं जे समीकरण दिलेलं आहे ते आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. तर याची आपल्याला काय करायचंय, निश्चयकाची किंमत काढायची. निश्चयक नाही, माफ करा, आपल्याला विवेचकाची किंमत काढायची. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. तर ती किंमत काढण्यासाठी आपल्याला एबीसीच्या किमती हव्या. म्हणून आपण काय करणार, ही जे दिलेलं समीकरण आहे त्याची तुलना कोणाबरोबर करणार, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. हे तुलना केल्यावर आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. a बरोबर 3, b बरोबर k आणि c बरोबर 12. या किमती मिळाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, b वर्ग वजा 4ac विवेचकाची किंमत काढणार. तर त्याच्यावरून b वर्ग वजा 4ac काय ते बघा, b काय आहे, k चा वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले 12 झालं k वर्ग वजा 12 गुणिले 3 गुणिले 4 येतं 144. आता ही आपल्याला विवेचकाची किंमत आली. आता आपण काय करायचं, काय लिहायचं, इथे त्यांनी काय दिले आहे, त्यांची मूळ वर्ग समीकरणाची मूळ वास्तव आणि समान आहेत. वरील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव आणि समान कधी असतात, बी वर्ग वजा 4ac विवेचकाची किंमत ज्या वेळेला 0 असते तेव्हा. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. तर बी वर्ग वजा 4ac काय आहे, परंतु बी वर्ग वजा 4ac आहे k वर्ग वजा 44 144 बरोबर 0. म्हणून आपण ही 124 आहे ते उजव्या बाजूला नेले तर काय येणार, k वर्ग बरोबर 144. आता आपल्याला k ची किंमत काढायची. तर k ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, इथे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यावं लागेल. दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. आता इथे ज्या वेळेला आपण वर्गमूळ काढतो तेव्हा k च्या दोन किमती येतात, एक धन येतं आणि एक ऋण येतं. तर हे आपण आधीचा जेव्हा आपण सराव संच सोडवला त्यामध्ये आपण बघितलं होतं. म्हणून k बरोबर काय येणार, अधिक वजा 144 कोणाचा वर्ग आहे, 12. म्हणून k ची किंमत आली 12 किंवा k बरोबर आले वजा 12. कारण अधिक 12 असो किंवा वजा 12 असो त्याचा वर्ग हा 144च येतो. म्हणून दोन वर्गमूळ येतात, एक धन आणि एक ऋण. आता यामधलं जे दुसरं गणित होतं ते आपण सोडूया. दुसरं म्हणजे इथे आपल्याला काय दिलेलं आहे, दोन्ही जी हे आहे तिथे काय प्रश्न होता, दोन्ही जी वर्ग समीकरण दिलेली आहेत त्यांची मुळं वास्तव आणि समान आहेत आणि त्याच्यावर आपल्याला k ची किंमत काढायची. तर दुसरं यातलं जे समीकरण आहे ते आहे kx गुणिले x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण आहे हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात नाही, कारण इथे गुणाकार आपल्याला करावा लागेल. तर प्रथम आपण kx ने या कंसाला गुणूया. तर गुणल्यानंतर काय येईल बघा, k x गुणिले x वर्ग वजा 2kx अधिक 6 बरोबर 0. आता हे सामान्य रूपामध्ये आले. ते x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून आपल्याला एबीसीच्या किमती काढायचे. मग इथे a काय येणार बघा, x वर्गचा सहगुणक, b x चा सहगुणक आणि हा c. म्हणून a आला k, b आला वजा 2k आणि c आला 6. a b c च्या किमती मिळाल्या. आता आपण
विवेचकाची किंमत काढणार. बी वर्ग वजा 4ac बरोबर बी वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ए आहे के आणि सी आहे 6 वजा 2k चा वर्ग 4k वर्ग वजा 6 चोक 24k. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे त्याची काय म्हटलेलं आहे आपल्याला तर वरील वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत ती वास्तव आणि समान आहेत. त्यामुळे ही विवेचकाची किंमत काय येणार 0 येणार. वरील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे. म्हणून विवेचक जो आहे बी वर्ग वजा 4ac त्याची किंमत काय येणार 0. परंतु आपण विवेचकाची किंमत काय काढलेली आहे 4k चा वर्ग वजा 24k बरोबर 0. आता इथे आपण काय करूया आपल्याला k ची किंमत काढायची. तर आपण हे 24k उजव्या बाजूला जर घेतले तर 4k चा वर्ग बरोबर 24k. तर इथे आपण 4k ने दोन्ही बाजूला आपण भाग लावूया. तर काय येईल 4k चा वर्ग भागिले 4k बरोबर 24k भागिले 4k. बघा हा भाग लावल्यानंतर 4 + 24 त्यामुळे k ची किंमत आली 6. अशा पद्धतीने आपण k ची किंमत काढली. म्हणजे काय केलंय इथे आपण पहिले 4 ने भागलंय नंतर k ने भागलंय. तर अशा पद्धतीने आपण जो सराव संच 2.5 हा जो सराव संच जो होता तो पूर्णपणे सोडवलेला आहे. यामध्ये जी सूत्र होती ती सूत्रही तुम्हाला मी दाखवलेली आहेत. ती दाखवल्यानंतर तुम्हाला हे सराव संच सोडवणं खूप सोपं झालं असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.